पुण्यात अलीकडेच पार पडलेली एक बैठक आणि त्या बैठकीनंतर निर्माण झालेली राजकीय खळबळ। बंद दरवाजा मागे चर्चा करणारे शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील नक्की काय शिजते पाहूयात। नमस्कार, मी रुशाली आणि आपण पाहताय शिवबंधन न्यूज। पुण्यातील साखर संकुलमध्ये अलीकडेच एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक नेते सहभागी झाले होते। मात्र बैठकीनंतर एक वेगळं चित्र समोर आलं। बहुतेक नेते आपापल्या मार्गाने निघून गेले, पण तिथेच थांबले शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील। तीनही नेते एकाच पक्षातून पुढे आलेले, सध्या राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या दिशांना गेलेत, तरीही त्यांचं बंद दाराआड एकत्र बसणं हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही, पण याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवार एकमेकांना वारंवार भेटत असल्याचं स्पष्ट झालंय। काही वेळा गुप्तपणे तर काही वेळा सार्वजनिक व्यासपीठावर। सध्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि शरद पवार स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडत आहे। जयंत पाटील मात्र अजूनही शरद पवारांच्या सोबत दिसतात। या बैठकीचं टायमिंग विशेष महत्त्वाचं ठरतं, कारण आगामी विधानसभा निवडणुकांचं वातावरण तयार होऊ लागले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विभाजन झाल्यानंतर दोन्ही गट वेगवेगळ्या मार्गांनी चालत असले तरी काही मुद्द्यांवर पुन्हा संवाद सुरू झाल्याचं चित्र आहे। भेटींमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत। पक्ष पुन्हा एकत्र येणार का, की हे फक्त निवडणुकांपूर्वीचं एक युती तंत्र आहे? अजून कोणताही अधिकृत खुलासा नाही, पण राजकारणात बदल तासाभरात होऊ शकतात। त्यामुळे या बैठकीकडे दुर्लक्ष करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी चूक ठरू शकतं। या नेत्यांच्या भेटीबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।